नमस्कार. ॲव्हेंचर ॲग्रीमधून अजिंक्य बोलतोय. आपण जसं बघितलं फ्रूट सीसी बद्दल, आपण त्याबद्दल त्याच्या माहितीसाठी आज वॉटर मॅनेजमेंट बद्दल बोलणार आहे. आता वॉटर मॅनेजमेंट कसं ठेवायचं आपल्याला बेसिकली फ्रूट सीसी मारायच्या 4 दिवस अगोदर आणि 4 दिवस नंतर आपल्याला पाणी सोडायचं नाही. कारण आपल्याला प्लांटला स्ट्रेस द्यायचा आहे. या प्रकारे त्याची जसं मी पहिल्या व्हिडिओत सांगितलेलं आहे की त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ न करता आपल्याला त्याची गर्भधारणा करायची. दॅट इज बेसिकली स्ट्रेस त्या प्लांटवर आणायची आपल्याला गरज आहे. दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर कॉम्बिनेशन मध्ये काय वापरलं पाहिजे. कॉम्बिनेशन मध्ये त्याच्याबरोबर त्या चांगल्या कंपनीचा 05234 जर का तुम्ही वापरल्याने त्यांनी जास्त फरक दिसेल तुम्हाला प्लांटमध्ये. नेक्स्ट मला बोलायचं त्याचे किती स्प्रे घेतले पाहिजे. पहिला स्प्रे तुम्ही 6 पानांवरती घेतला पाहिजे त्याचा. दुसरा त्याचा स्प्रे तुम्ही सपकेन झाल्यानंतर घेतला पाहिजे. तिसरा स्प्रे त्याचा सपकेन नंतरचे 6 पानांवरती घेतला पाहिजे. आणि चौथा जर का तुम्हाला घ्यायचाच असेल, जर का ढगाळ वातावरण असेल तर तुम्ही घेऊ शकता, विच इज नॉट कंपल्सरी, पण तुम्ही घेऊ शकता. ह्या प्रकारे फ्रूट सीसी तुमच्या प्लांटवरती चांगल्या प्रकारे काम करेल. तुम्हाला एक स्ट्रॉंग बंच, स्ट्रॉंग गर्भधारणा होईल. जेणेकरून फ्रूट सेटिंग चांगली होईल आणि पुढे जाऊन तुम्हाला चांगला रिझल्ट पण भेटेल. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे फ्रूट सीसी हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. एक्सपोर्टसाठी चालणारे प्रोडक्ट आहे. त्याचा कोणताही रेसिड्यू तुम्हाला भेटणार नाही आणि ते कोणत्याही इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड बरोबर चालतं, अपार्ट फ्रॉम कॉपर बेस्ड फंगिसाइड्स. तर तुम्ही कोणत्याही इन्सेक्टिसाइड आणि कोणत्याही पेस्टिसाइड बरोबर कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही त्याला वापरू शकता. सो थँक्यू अगेन. काही अजून माहिती लागली तर प्लीज खाली कमेंट करा. आपण अशाच प्रकारे व्हिडिओ टाकत राहू. ॲव्हेंचर ॲग्री आपला रिझल्ट बोलतो. नमस्कार.